हाय, हॅलो, नमस्कार. अगदी मनापासून सगळ्यांचं मी स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला तर माहितीच आहे, मी शॉर्ट व्हिडिओ एक टाकलेला होता आणि त्यामध्ये तुम्हाला ही वस्तू दिसलेली होती आणि ही वस्तू ना पप्पांनी मागवलेली. आणि पप्पांनी मागवल्यावरती मी काय अशी थांबणार आहे का? मग ती वस्तू काय आहे, कशी आहे, तर मला बघणं तर भागच आहे. कारण की पप्पांचा पण फोन येत होता की वस्तू बघ कशी आली. कारण की नाही पाळणा बघायला गेलेले होतेत ना पप्पा दुकानात. आता मी पण लवकर जाणार आहे, ते मी पुढे तुम्हाला सांगेनच. पण पाळणा बघायला गेलेले होतेत ना, तर त्यावेळेस पप्पांनी ही वस्तू बघितलेली. तर त्यांना त्यांच्या मित्रांनी सांगितलेली होती की लहान बाळांना कपडे वगैरे ठेवण्यासाठी हे छान आहे, किंवा त्यांचं जे सामान आहे ते एकाच ठिकाणी आपल्याला गावतं किंवा भेटतं, म्हणजे छान बसतं ह्याच्यात. मग पप्पांनी ती वस्तू घेतलेली होती आणि ही आम्हाला कोणालाही घरात सांगितलेली नव्हती. हा मुद्दा होता पप्पांचा हेतू, की घरात कोणालाही माहिती नव्हती. डायरेक्ट आल्यावरतीच आम्हाला समजलं की बाबांनो ह्यामध्ये ही वस्तू आहे. आणि मला तर एक्साइटमेंट जास्तच होती की ही मी कधी जॉईन करते आणि कसं कसं आहे प्रोडक्ट बघते. तर पटापट असं सगळं जॉईन करून घेतलं आणि त्याचं ना जे मटेरियल होतं ना ते पण अगदी चांगलं आलेलं होतं आणि बॉक्सेस पण ना असे मोठे मोठे होते, त्यामुळे ते छान होतं. आणि पप्पांना फोन करून सांगितलं की बाबांना आहे प्रोडक्ट चांगलं म्हणून. मग संध्याकाळी पप्पांनी येऊन बघितलं की बाबांनो आपण मागितलेली वस्तू चांगली आहे का आणि ती देण्यासाठी तरी चांगली आहे का, म्हणजे मला ती देणार होतेत ना, मग ती देण्यासाठी चांगली आहे का. मग त्यांनी आल्यावरती खात्री केली पुन्हा एकदा, मग चांगली आहे म्हणल्यावरती ठेवून गेली. नसती तर मग ती पाठीमागं दिली असती. आणि नंतर भैयाला घेऊन मी 4-5च्या दरम्यान गेले. थोडीशी गावामध्ये गेलेले होते, कारण की आता मी जाणार आहे देवराष्ट्राला लवकरच. दिवाळी झाल्यानंतरच जाणार आहे आणि 20 तारखेला कृष्णाला ना 5वा महिना लागतो आहे आणि तिकडचे 5व्या महिन्यातच न्यायला येणार आहेत. आणि 5वा महिना लागल्यावरती ना लगेचच 2-3 दिवसात मी जाणार आहे. तुमच्याशी मी शेअर करेनच, अपडेट देत राहीन तुम्हाला. आणि मी सामान घ्यायला आले होते, कारण की नाही मला भरपूर असं सामान संपलेलंच होतं. कारण की काही असं सामान होतं, आता मी प्रेग्नेन्सीमध्ये पण एवढं यूज केलं नव्हतं आणि डिलिव्हरीनंतरही 4 महिने ते पूर्ण यूज झालेलं नव्हतं. मग ते आता वापरणं मला योग्य वाटत नव्हतं. मग छोटं मोठं काहीतरी सामान होतं ते घ्यायचं होतं. तर मग ते सामान माझं घ्यायचं चाललेलं होतं आणि ह्यांच्या दुकानात ना अगदी प्रोडक्ट चांगले होते आणि सगळे व्हरायटी का नाही बघण्यासारखे होते आणि सगळं बघण्यासारखं होतं आणि नवीन घेण्यासारखं पण होतं. म्हणजे कोरियन टाईप क्लचर वगैरे, म्हणजे आपण जे मला हवं होतं प्रोडक्ट ते सगळे मला भेटून गेले तिथं. आणि गर्दी पण एवढी अशी नव्हती, त्यामुळे मी आरामात सगळं बघू शकले. त्यात भैया मला न्यायला आलेला होता आणि त्याची म्हणजे गडबड इतकी असते की बापरे बोलायचं काम नाही. मला फोनावर फोन ते देत होते, आवर चल पटकन, आवर चल पटकन. तर त्यांच्या इथे फॉल वगैरे पण भेटून जातात आणि मग सगळंच एका छताखाली भेटलं की मग आपल्याला पण बरं वाटतं. मी काय फॉल वगैरे घेतले नाहीत, पण तुमच्या माहितीसाठी सांगते, जे कुंडलमधून माझे व्हिडिओ बघत आहेत ना त्यांच्यासाठी आहे की शुभमंगल जे साडीचं दुकान आहे त्याच्या पुढचं जे शिव नॉवेल्टीज म्हणून एक नवीन दुकान झाले, त्यांच्या दुकानात आहे बघा. एकदम छान असं प्रोडक्ट त्यांच्यात भेटून जातात. त्यांच्या दुकानात गेल्यानंतर ना आपल्याला नवीन असं काहीतरी बघायला भेटतं. आज लागले मम्मी चकली करायला आणि आज चकलीचा बेत आहे. तर आमची चकली आणि चिवडा राहिलेला होता. तर भैयाचं काय म्हणणं होतं की जो चिवडा करायचा आहे की नाही तर त्याला आचारी बोलूया, कारण की काकीचा जो चिवडा केलेला आहे त्याला आचार्याने केलेला होता आणि ते आचार्यानं केलेलं, त्यामुळे तो पण म्हणत होता की मला पण आचार्याकडचंच पाहिजे, मग तू काय करू नकोस. मग इथं मम्मी लागली आता चकली पाडायला, मी पण तिला चकली पाडू लागते. आणि कृष्णासोबत आहे रेणू त्याला खेळवायला, त्यामुळे काही टेन्शन नाही त्याचं, तो निवांत खेळत बसलाय तिकडे. आणि तो आता एका अंगावरून पालता. आणि तुम्हाला तर माहितीच आहे रेणूला त्याने बहीण मानलेली आहे, कारण की शिवमला, स्वयंला आणि कृष्णाला ह्या तिघांनाही बहीण नाही आहे आणि त्यांच्या पप्पांना पण बहीण नाहीत, म्हणजे तिघांच्या पप्पांना पण बहीण नाही. त्यामुळं का नाही मी कुंडला होती ना त्यावेळेस रक्षाबंधन होतं आणि त्यावेळेस ना कृष्णाला राखी रेणूने बांधलेली होती. म्हणजे आत्ता जी व्हिडिओमध्ये तुम्ही बघत होतात ना तर ती रेणू आहे आणि तिला कृष्णाने बहीण मानलेली आहे. म्हणजे आणि नंतर ना आता माझ्याकडे बघून तुम्हाला थोडंसं काहीतरी वेगळं वाटत असेल माझ्या केसांकडे बघून, तर मी केस थोडीशी खालून का नाही कट केलेली होती. आता बाळपणात ना माझी केस पूर्णच असं शेंड वाढलेली होती आणि फाटा पण फुटलेले होत्या, मग ते कट करून घेतलं. बघितलेलं होतं तर ते कपाट ना आता कृष्णासाठी मागवलेलं आहे. तर ते कपाट मी आता ना त्याच्यामध्ये कृष्णाचे सर्व साहित्य ठेवणार आहे आणि ते सर्व साहित्य कसं त्याच्यामध्ये सेट करते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार होते. तर चला व्हिडिओला वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया.
पहिल्यांदा तर बघू शकतात मी असं सगळं साहित्य ठेवलेलं होतं कृष्णाचं. याच्यामध्ये असे त्याचं प्रोडक्ट वगैरे ठेवलं होतं. थोडंफार माझं पण सामान आहे त्यात, पण हे असं ते ठेवलेलं होतं मी, त्याचे कपडे वगैरे पण ते विस्कटलेले आहे थोडे इकडे तिकडे. तर म्हणलं आता ठीक आहे, आवरायचंच आहे तर मग त्याला आता व्यवस्थित करण्यामागे काय अर्थ नाही. मग म्हणलं ठीक आहे तुमच्यासोबत शेअर करावं की मी त्या बॉक्सेस ना की त्याचं सर्व साहित्य कसं लावणार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आता. पहिल्यांदा तर ना तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचा म्हणलं की बाबा मला टेन्शन आलं की बाबा ह्यात मी नक्की ठेवणार आहे काय काय, कारण की त्याचं भरपूर असं सामान पण आहे, पण त्याच्यात काय ठेवणार. नंतर मग हळूहळू डोक्यात विचार आला की बाबा मी हे वापरणार आहे, कंटिन्यू रेग्युलरचे त्याचं सामान जे असेल ना तेच फक्त मी याच्यामध्ये घालणार होते, कारण की नाही ह्याच्यात नवीन कपडे किंवा नवीन असं काही मी घालणार नव्हते. तर जे मला रेग्युलर पाहिजे होतं, त्याची औषधं म्हणा, त्याची रोजची कपडे म्हणा, त्याचा टॉवेल वगैरे आणि बाकीचे रेग्युलर वापरणारे आपण जे काही असतील वस्तू किंवा कपडे म्हणा, तर तेच मी फक्त याच्यामध्ये घालणार होते. मग नंतर मी म्हटलं की ठीक आहे चला मग आता व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करू शकते, कारण की नाही कधी कधी आपणच कन्फ्यूज होतो की नक्की ह्यामध्ये ठेवू काय, कारण की हे पप्पांनी मागवले होतं आणि ह्याच्याबद्दल काहीच कल्पना नसल्यामुळं का नाही एकदमच असं समोर आल्यावरती कधी कधी आपल्याला असं पण होऊन जातं की बाबा ह्याचा उपयोग कसा करायचा, कधी कधी असं होऊन जातं. तर माझं तर होतं नक्की, कारण की असं सरप्रायझिंग असलं की मग हे असं होतंच माझं. तर मी त्याचे कपडे वगैरे अगदी व्यवस्थित करून मी ठेवत होते. आता हे जे आहे ना, तर त्याच्यामध्ये बसवायचं म्हटलं तर आपण भरपूर असं गोष्टी बसवू शकतो, पण भरपूर जर गोष्टी बसवल्या ना तर एकदम असं वरती आलं ना बास्केटच्या वरती, तर ते आपल्याला त्या रॅकमध्ये घालताना नाही आपल्याला थोडासा त्रास होणार, कारण की नाही जास्त वरती असेल तर ते रॅक आतमध्ये सरकत नाही, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसून जाईल. आणि नंतर मी ह्याचे कपडे लागलेले व्यवस्थित ठेवायला, तर अधूनमधून मला समजत नव्हतं की ह्या बास्केटमध्ये त्याचे जे सॉक्स वगैरे आहेत, त्याचा रुमाल जो आहे तो ह्या बास्केटमध्ये ठेवते, परत ते काढून टाकलं, परत त्या बास्केटमध्ये उचलून दुसऱ्या बास्केटमध्ये ठेवलं, परत त्याचे जे रुमाल वगैरे होते किंवा दुसरं काय स्वेटर वगैरे होतं ते तिथून काढून ते परत त्याच्यामध्ये घातले. म्हणजे कन्फ्युजन होतं की म्हणजे मला कोणती गोष्ट कशासाठी पाहिजे, आणि म्हणजे तो ट्रे उघडला ना मी, तो बास्केट जर उघडला ना मी, तर त्या बास्केटमध्ये मला म्हणजे त्यावेळेस जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट एका संगत दोन्ही पण मिळाल्या पाहिजेत. म्हणजे मी जर सॉक्स जर घ्यायला गेले तर मला त्याच्यासोबत रुमालसुद्धा भेटला पाहिजे असं, किंवा हँडग्लोव्हसुद्धा भेटला पाहिजे. आता थंडीचे दिवस चालू होणार आहे, तर त्यामुळे मी काय केलं, तर जे नवीन कपडे आहेत ना त्याच बास्केटमध्ये ना मी स्वेटर आणि त्याची टोपी ठेवून दिली, आणि जे रेग्युलरच्या जे टकूचे वगैरे होतात की नाही, तर ते मी दुसऱ्या बास्केटमध्ये त्याला सेपरेट केलं, कारण की त्याचे टकूचे भरपूर झालेले आहेत त्याला. तर टोपडे म्हणतात काही जण, टकूचे म्हणतात, तर मी टकूचे म्हणते. आणि ते मी एका बास्केटमध्ये ठेवले, आणि दुसरे जे सॉक्स वगैरे आहेत ना, रुमाल वगैरे, तर मी त्याच्या एका बास्केटमध्ये ठेवले. तर पहिल्यांदा तर त्या बास्केटमध्ये, गुलाबी बास्केटमध्ये मी रुमाल ठेवलेले, परत ते काढले, आणि नंतर त्या जो मोरपंखी कलरचा जो आहे की नाही, तर त्याच्यामध्ये आणि डबल ठेवले. म्हणजे आधीमध्ये मी सुद्धा कन्फ्यूज होत होते की कोणती वस्तू कोणत्या ह्याच्यात ठेवू, कोणती कपडे कोणत्या बास्केटमध्ये ठेवू. आता हे जे 2 बास्केट राहिलेले होते ना, तर मीच कन्फ्यूज होते की ह्या 2 बास्केटमध्ये ठेवायचं काय. तर नंतर असं देण्यात आलं की आता रेग्युलरला लागणारे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रायशीट आणि दुपटं. आता दुपटे तर मी काय करणार होते, एकदम फोल्ड करून टाकणार होते. तर ते कसे फोल्ड करायचे मी 2-3 वेळा ते ट्राय केलं, कारण की नाही दुपटं कसं असतं, जाड असतं, आणि ते ठेवतानासुद्धा आपल्याला प्रॉब्लेम होऊन जातो. म्हणून त्याची अगदी बारीक घडी घातली, आणि मग ते उभं आडवं कसं बसतंय बघून ना मग त्याच्यामध्ये घालायला सुरुवात केली. आणि जे थंडीमध्ये वापरतो ते ब्लँकेट होते ना, तर म्हटलं ते दुसऱ्या बास्केटमध्ये ठेवायचे, म्हणजे त्याचं रेग्युलरचं जे सामान आहे की नाही ते हे होऊन जातं की बाबांनो मला घावेल, किंवा वरती मला देवराष्ट्रात जरी मी सामान लावलं आणि नंतर मला सारखं वरती खालती वर करायला येणार नाही, कारण की माझी रूम तर वरती आहे, आणि मग त्या रूममध्येच तर कृष्णाचं आणि माझं पण सामान असणार, तर मग सारखं मला वरती खालती करायला लागणार नाही. म्हणून म्हटलं ते सुद्धा एका बास्केटमध्ये मॅनेज करून घ्यावं.
आता माझं सगळं बास्केटमध्ये सामान भरून झालेलं होतं आणि मग ते हळूहळू मी रॅकमध्ये भरत होते, म्हणजे ठेवत होते. तर पहिल्यांदा औषधाचं जे आहे ते ठेवलेलं होतं. पुढं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच, म्हणजे वहीनं मी कसं ठेवलं की कारण की एकामागे एक एकामागे एक जसं मला सामान हाती लागणार, म्हणजे मला जे सामान लागणार आहे त्या टायमिंगला मला एका सामानासोबत दुसरी वस्तूसुद्धा भेटून जाईल असं मी सामान ठेवलेलं आहे. आणि जास्त असं हे पण नाही वाटत की बाबांनो असं गचगच आहे किंवा असं जास्त सामान आपलं इकडं तिकडं पसरले का, असं काहीसुद्धा होणार नाही ह्या रॅकमुळे. तर एकाच ठिकाणी मला सगळं सामान भेटून जाणार आहे. तर पहिल्यांदा तर मी कृष्णाचं सगळं औषध वगैरे म्हणा किंवा त्याचं मसाज ऑइल म्हणा, डाबर लाल तेल, ड्राय पॉटर आणि दुसरे 2 जे तापाचे होते ना, त्याला डोस देताना तापाचे 2 बॉटल दिलेले होते आणि लोशन त्याचं. आणि ते जे सामान आहे ते मी एका ह्याच्यात ठेवलेलं. आता त्याचं पावडरीचा जो डब्बा आहे की नाही तो वेगळीकडे ठेवण्यापेक्षा म्हणलं जेव्हा मी घ्यायला गेले त्यावेळेस मला दोन्ही वस्तू सापडल्या. आणि त्याच्याच खालच्या रॅकमध्ये ना जे रेग्युलरचे कपडे आहेत ना ते ठेवलेले होते, पॅन्ट आणि शर्ट हे 2 ठेवलेले होते. आणि त्याच्या खालच्या साईडला सगळे रुमाल, टकूचे आणि टकूचे म्हणजेच टोपडे आणि त्याचे सॉक्स आणि हँडग्लोज. आता थंडीमध्ये तर मला हे उपयोग येणार आहे. आणि त्याच्याच खाली जे त्याचे नवीन कपडे आहेत, थोडे थोडे जे नवीन आहेत घालून धुवून 2-3 वेळा घालून धुवून घेतलेले आहेत ते, आणि त्याचा स्वेटर आणि टोपी. आणि त्याच्या खालच्या ह्याच्यामध्ये जे दुपटे आहेत ना ते ठेवलेले होते आणि त्याच्या खालच्यामध्ये ब्लँकेट. असं छान असं मी नियोजन केलेलं होतं. आणि किती छान असं बाळाचं रॅक किती छान दिसत आहे. तर बघा असं छान मी मॅनेज केलेलं आहे. तुम्ही बघितलंच असेल मी कसं ऑर्गनाईज केलेलं आहे कृष्णाचं सर्व सामान याच्यामध्ये. आता याच्यात काही काही गोष्टी नाही आहेत, म्हणजे संपलेल्या आहेत काही काही गोष्टी. तर त्याचं पॅम्पर्स म्हणा किंवा आणि एक छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या संपलेल्या आहेत. तर मग मी नंतर ते जेव्हा आणेन की नाही तेव्हा त्यामध्ये ठेवेन. आणि जास्त वगैरे बाहेर जातानाच पॅम्पर्स यूज करते आणि खाली जाताना. तर ठीक आहे. तर तुम्हाला मी जे हे स्टोरेज बॉक्सेस जे आहे ना ते मी कसं यूज केले, कसं मी त्याच्यामध्ये कृष्णाचे सामान ठेवले ना, तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सांगा. आणि ना काही काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, म्हणजे ज्या रेग्युलरच्या गोष्टी आहेत ना त्याच फक्त मी त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. बाकीचं म्हणजे आपण गावाला वगैरे जाताना, फंक्शनला वगैरे जाताना जे कपडे असतात ना, नवीन नवीन कपडे, ते काही मी त्यामध्ये ठेवलेले नाहीत. कारण की हे कपाट ना मी आता डायरेक्ट देवराष्ट्रीला ज्यावेळेस जाईन ना त्यावेळेसच मी हे यूज करणार आहे. तोपर्यंत मी काय हे यूज करणार नाही, कारण की आता ऑलरेडी ते कपाट आहे मी तुम्हाला दाखवलंच. पण ते तो टेबल आहे तो मी तुम्हाला दाखवला. आता तो टेबल मी इथंच ठेवणार आहे आणि हे कपाट जाताना घेऊन जाणार आहे. तर असं करणार. आणि ह्या स्टोरेजचा फायदा काय, ह्या बॉक्सेसचा काय फायदा आहे की आपण सामान, मी आता टेबलवरती ह्याचं सामान ठेवलेलं होतं, ते सामान सगळं असं दिसत होतं. तर ह्याच्यामध्ये काय पूर्ण असं झाकून जाते आणि कलरफुल पण बॉक्सेस दिसते, त्यामुळे दिसताना पण छान वाटते. आणि एखाद्या ह्याच्यात जर आपण कोणाला आणायला सांगितलं की बाबांनो त्याचे त्या बॉक्समधून जाऊन शर्ट आण, तर आपल्याला सांगायचं येल्लोमधून हे जाऊन औषध आण, त्या ह्याच्यातून ते औषध आण, त्या ह्याच्यातून पिंकमधून तू जाऊन त्याचं शर्ट आण किंवा त्याची पॅन्ट आण, असं आपण एकमेकांना सांगू शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय आणि हे तुम्हाला प्रोडक्ट आवडले की नाही नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.